नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, काही दिवसामध्येच आषाढ पौर्णिमा येत आहे. 29 जुलै 2026ला आषाढ पौर्णिमा आहे आणि त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी पंचशील म्हणजे काय हा विषय घेतला जातो प्रवचनासाठी. तर आपण पण सुरुवात करूया. तर सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांना येणाऱ्या आषाढ पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि थंबनेल तुम्ही पाहिलाच आहात की आपला आजचा थंबनेल आहे पानाती पाता म्हणजे काय. हे पंचशिलातलं पहिलं शिल आहे आणि या शिलाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या शिलाच्या माहितीनुसार पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की हे शिल नेमकं आपल्याला कुठे मिळतं, म्हणजे त्रिपिटकामध्ये ते कुठे आहे हे आपण पहिला संदर्भ पाहूया. नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी पण हे शिल आपल्याला दिलं होतं. मोस्टली आपल्याला ते माहिती आहे की धम्मदीक्षा घेतली तेव्हा त्यांनी ते शिल घेतलं होतं, पण ते रिटर्नमध्ये कुठे आहे तेही आपण आज त्याचा अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला पहिल्यांदा हे सांगू इच्छितो की पानाती पाता वैरमणी सिक्खापदं समाधियामी किंवा इतर जी शिला आहेत आपली पंचशिला आहेत, दशशिला आहेत, हे एक्झॅक्टली आपल्याला सुत्तपिटकामध्ये खुद्दक निकाय म्हणून एक ग्रंथ आहे. म्हणजे सुत्तपिटकाचे 5 ग्रंथ आहेत. 5 ग्रंथातला हा शेवटचा ग्रंथ खुद्दक निकाय. त्यामधलं एक खुद्दक पाठ म्हणून ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 18 ग्रंथ येतात. सुरुवातीला 15 होते, नंतर 4व्या संगतीमध्ये 3 ग्रंथ अधिक ॲड करण्यात आले म्हणून ते 18 ग्रंथ आले. या 18 ग्रंथातले सर्वात पहिलाच ग्रंथ आहे खुद्दक पाठ. या खुद्दक पाठामध्ये 8 ते 9 ग्रंथ सुत्त आपल्याला मिळतात आणि त्यामधलंच दुसरं जे सुत्त आहे त्याला म्हणतात की दशसिक्खापद. दशसिक्खापद म्हणजे दशशील. ह्या दशशिलाचा अभ्यास करताना हा जो संदर्भ आहे खुद्दक पाठ, खुद्दक दुसरं दशशील, दशसिक्खापद. ह्या ठिकाणी आपल्याला पानाती पाता वैरमणी किंवा इतर शिला आपल्याला अभ्यासाला मिळतात. सेकंड संदर्भ मी बोललो की बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. तर बाबासाहेबांनी त्यांचे जे पुस्तक आहे रायटिंग अँड स्पीचेस खंड 16 ह्यातले पान नंबर 733 वरती तुम्हाला हे शिलांचा अभ्यास करायला भेटेल. तर त्याच्यामध्येच पान नंबर 733 खंड क्रमांक 16 याच्यावरती बाबासाहेबांनी पानाती पाता वैरमणी सिक्खापदं समाधियामी याचा अर्थ लिहिलेला आहे. मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. अशा प्रकारचं बाबासाहेबांनी आपल्याला शिल दिलेला आहे. आता प्रथमतः आपण ह्याचा उच्चार समजूया नेमकं काय उच्चार. बऱ्याच ठिकाणी पानाची पाता वैरमणी म्हणजे च चा उच्चार केला जातो, तिथून ती काढला जातो आणि च चा उच्चार केला जातो. तो सर्वस्वी चुकीचा उच्चार आहे. तर त्याचा उच्चार आहे पानाती पाता वैरमणी सिक्खापदं समाधियामी. यातले आपले जे 4 शब्द आहेत त्यांचा आपण पहिल्यांदा ग्रामेटिकल म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने त्यांचा काय अर्थ निघतो ते आधी आपण पाहूया. पानाती पाता याच्यामध्ये 2 शब्द येतात, पान आणि अतिपात. पान म्हणजे जो सजीव श्वास घेणारा आहे, जिवंत प्राणी आहे, किंवा हा प्राणी माणूस असो, गाय असो, म्हैस असो, बैल असो, किंवा पशु असो, पक्षी असो, किंवा एखादी लहानशी मुंगी असो, डास असो, हे सर्वच पानामध्ये येतात. ज्याला सुखाची जाणीव आहे आणि ज्याला दुःखाची जाणीव आहे आणि जो भुकेला आणि तहानलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं जो मृत्यूला घाबरतो, ते सर्वच्या सर्व पान या शब्दाच्या अंतर्गत येतात. दुसरा शब्द आहे अतिपात. अतिपात म्हणजे ह्याच्यामध्ये 2 शब्द येतात, अति आणि पात. अति म्हणजे अत्यंत किंवा हिंस्र पद्धतीने आघात करणे आणि पात म्हणजे पाडणे किंवा नष्ट करणे. तर या अतिपातचा एकत्रित अर्थ केला तर काय होतो, त्या सजीवाच्या जगण्याच्या शक्तीवर म्हणजे जीवित इंद्रियांवरती हिंस्रपणे वार करणे, त्याच्या प्राणाचा म्हणजे जीवनाचा नाश करणे, असा हा अतिपातचा अर्थ आहे. तर म्हणून पानाती पाता म्हणजे काय होतं की कोणत्याही सजीव प्राण्याचा जाणीवपूर्वक हेतुपूर्वक त्याच्या जीवनशक्तीचा नाश करणे होय, म्हणजे त्याची हत्या करणे होय. पण हा फक्त बाह्य म्हणजे प्रारंभिक अर्थ आहे. बुद्धांनी हा धम्म जगाला दिला
तो एवढ्यावर थांबत नाही. हा लक्षात ठेवा की पाणातिपात याचा अर्थ जरी हिंसा असली, जीवनशक्तीचा नाश करणं असलं तरी तो तेवढ्या पुरताच मर्यादित नाहीये. त्याच्या पुढचा जो शब्द आहे वेरमणी. वेरमणी ह्याचा अर्थ विरक्ती किंवा अलिप्तता. वेरपणी म्हणजे केवळ मी मारणार नाही असे नकारात्मक वाक्य नाही यामध्ये, तर मी हिंसेपासून दूर राहण्याचा किंवा हिंसेपासून अलिप्त राहण्याचा दृढ निश्चय करतो असा सकारात्मक धैर्यवान अर्थ आहे. तर वेरमणी हा आपला शब्द सांगतो की नको, नाही असं नाहीये, तर आहे तर काय आहे, आहे तर काय आहे की मनातील क्रूरतेला नकार देऊन, मनातील जी क्रूरता निर्माण झाली आहे त्याला नकार देणं आणि मैत्री आणि करुणेला होकार देणे हा झाला वेरपणीचा अर्थ. सिक्खापदं ह्याच्यामध्ये पण दोन शब्द आहेत, सिक्खा आणि पद. सिक्खा म्हणजे शिक्षण, प्रशिक्षण आणि पद म्हणजे पायरी. ह्या दोघांचा एकत्रित अर्थ केला तर हा एक प्रशिक्षण नियम आहे, एक आचारसंहिता आहे. हा फक्त ऐकून किंवा वाचून पुरा होत नाही, तर प्रत्येक क्षणी, प्रत्येक वागण्यात आणि बोलण्यात त्याचा सराव करावा लागतो. समाधियामी. समाधियामी यातला मी जो आहे तो मी स्वतः म्हणजे स्वतःला सांगायचा आहे. त्यामुळे त्याचा काय होतो, मी दृढपणे, पूर्ण जबाबदारीने, स्वतःच्या विवेकाने स्वीकारतो. आणि ही एक प्रतिज्ञा आहे. हा केवळ औपचारिक उच्चार नसून मी आता या मार्गावर चालण्याचा माझ्या मनाशी करार करतो असा हा अर्थ आहे. म्हणजे ही एक आचारसंहिता आहे. सिक्खापदं आणि समाधियामी याचा आचारसंहिता आहे आणि ही प्रार्थना पण आहे, म्हणजे प्रतिज्ञा पण आहे. तर एकत्रित गाता घेतलं तर पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधियामी म्हणजे मी सर्व प्राण्यांच्या हिंसेपासून अलिप्त राहण्याचा, दूर राहण्याचा किंवा माझ्या कृती, वचन व मन यांना या प्रशिक्षण नियमाने सुसंस्कृत करण्याचा दृढ निश्चयाने स्वीकारतो अशा प्रकारचा अर्थ होतो. तर भगवान बुद्धांचा हा जो नियम सांगितला म्हणजे पाणातिपाता सांगितलंय, ह्यासाठी धम्मपदातील एक अत्यंत स्पष्ट आणि कळकळीच्या शब्दात मांडलेली गाथा आहे. ती गाथा तुम्हाला आपल्या सगळं मिळते, ती दंडवग्गमध्ये म्हणजे धम्मपद दंडवग्ग, दंडवगातली 130वी गाथा आहे. सब्बे तसंती दंडस्य सब्बेसं जीवितं पियं अत्तानं उपमं कत्वा न हणेय न घातके. सब्बे, सब्बे म्हणजे सर्वजण, तस्संती दंडस, तस्संती दंडस म्हणजे शिक्षेला किंवा हिंसेला घाबरतात. सर्वजण हिंसेला किंवा शिक्षेला घाबरतात. सब्बेसं जीवितं पियं सर्वांना आपले जीव प्रिय असतं किंवा आपले जीवन प्रिय असतं. अत्तानं उपमं कत्वा म्हणजे स्वतःच्या अनुभवाशी तुलना करून, स्वतःच्याच अनुभवाशी तुलना करून न हणय्य न घातकं, घातके म्हणजे ना स्वतःला मारावे ना दुसऱ्याकडून मारवावे अशा प्रकारचा अर्थ होतो. म्हणजे शब्दांचा अर्थ आहे. जर एकंदरीत या सगळं शब्दार्थांचा अर्थ घेतला, एकंदरीत अर्थ घेतला तर काय होतो, जशी माझी जगण्याची इच्छा आहे तशीच या विश्वातील अनेक मुंगी, पक्षी, गाय, बैल जे जे काही प्राणी आहेत त्या सर्वांची इच्छा आहे हे जाणून दुसऱ्याचे जीवन हिरावून घेणे किंवा त्याला दुःख देणे हे स्वतःला दुःख देण्यासारखे आहे. अशा प्रकारचे ही धम्मपदातील म्हणजे गाथा दंडवर्गातील आपल्याला जे पाणातिपाता वेरमणी आहे याच्यावरती आपल्याला थोडंसं विश्लेषण करतं. भगवान बुद्ध अंगुत्तर निकायामध्ये खूप सुंदर पद्धतीने बोलतात की चेतनाहं भिक्कवे कम्मं वदामी. भिक्खूंनो, मी चेतनेला म्हणजे मनातील जाणीवपूर्वक हेतूला, मनातील जाणीवपूर्वक हेतूलाच कर्म मानतो. याचा सोपा अर्थ काय होतो, जर तुमच्या पायाखाली चुकून एखादी मुंगी आली आणि तुमचा हेतू तिला मारण्याचा नव्हता, पण तरी पण तुमच्या पायाखाली ती आली आणि ती मेली किंवा त्याचा मृत्यू झाला, तर त्यामध्ये तुम्हाला तिला मारण्याचा मुळीच उद्देश नव्हता, तर ते पूर्ण पाणातिपात म्हणजे पूर्ण पापकर्म ठरत नाही. परंतु जर तुम्ही एखाद्याला रागाने, द्वेषाने, सुडाच्या भावनेने कठोर तीक्ष्ण शब्द बोलतात, त्याचा अपमान करतात, त्याला घाबरवले, तर त्यामागील जी चेतना आहे, हेतू आहे,
ही हिंस्त्र आहे, ही तीच हिंसा आहे. म्हणजे ही जी मनातली तुमच्या मनामध्ये जी दुसऱ्याबद्दलची द्वेष भावना आहे, क्रूरता आहे, ही सर्व तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि या मनातल्या निर्माण झाल्यामुळे ही जी चेतना आहे, हा जी हेतू आहे, ती हिंस्त्र आहे. आणि त्याच्याच कारणामुळे तुम्ही जरी हाताने सुरुवात नाही केली, हिंसेची हाताने सुरुवात केली नसली, तरी तुमच्या मनामध्ये हिंसा निर्माण झालेली आहे. क्रोध ज्या निर्माण झालेला, तो क्षणिक होता क्रोध, तो निर्माण झाला आहे. तर म्हणून काय भगवान बुद्ध म्हणतात की ह्या शिलाची साधना म्हणजे पाणातिपाता वेरमणीचे या शिलाची खरी साधना म्हणजे मनातील राग, द्वेष, सूड, मत्सर, क्रूरता या मानसिक अशुद्धींना उत्पन्न होऊ न देणे. हे देणे बाह्य कृती, ही तर बाह्य कृती याची फळं आहेत. म्हणजे आपण जे काय करतो ते बाह्य कृतीची फळं आपल्याला भेटतात. जसं बी पेराल तसं तुम्हाला फळ मिळतं. तसंच तुमच्या मनामध्ये जी रागाची, द्वेषाची, क्रूरतेची भावना निर्माण झाली आहे, ह्याच्यामुळे जे कंप निर्माण होणार आहे ते त्याचं फळ आहे. पण मूळ बीज कुठे आहे तर तुमच्या मनामध्येच आहे, ते तुमच्या अंतर्गत आहे. हे भगवान बुद्ध म्हणून सांगतात. भगवान बुद्ध चेतनाहं भिक्खवे कम्मं वदामी, म्हणजे तुमच्या चेतनेचं म्हणजे जे काही तुम्ही करणार आहात ते जे कर्म करणार आहात त्याचं मूळ कुठे आहे तर तुमच्या मनामध्ये आहे. हे ते भगवान बुद्ध एक्सप्रेस करतात किंवा स्पष्ट करतात. तर कर्म कधी पूर्ण होते हे करण्यासाठी पाणातिपाताचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्याला मुख्य 5 घटक आहेत. आपण मगाशी आता जर पाहिलं की प्रत्येक कृतीमागे आपण जी बाह्य कृती करतो त्याच्या आधी अंतर्गत कृती करतो. म्हणजे हेतू, हा हेतू खूप महत्वाचा आहे. आणि या हेतूवरतीच भगवान बुद्धांनी पाणातिपाताचे 5 घटक दिलेले आहेत. हे कसं ते समजून घेऊया आपण. तर एक, समोरचा व्यक्ती जिवंत प्राणी असणे, म्हणजे समोर एक जिवंत प्राणी असणे म्हणजे पान, आपण सुरुवातीला अर्थ पाहिला. दुसरा, तो जिवंत आहे ही जाणीव असणे. नंबर 2. नंबर 3, त्याला मारण्याचा किंवा दुखवण्याचा खंबीर हेतू असणे. त्याला हे खूप महत्वाचं आहे. तिसरं पण, त्याला मारण्याचा किंवा दुखवण्याचा खंबीर हेतू असणे, ह्याला दुसऱ्या भाषेत वदक चेतना असे म्हणतात. आणि 4, तो हेतू साध्य करण्यासाठी शारीरिक किंवा वाचिक असा प्रयत्न करणे, जसे हाताने वार करणे किंवा दुसऱ्याला त्याची सूचना देणे किंवा आज्ञा देणे का. आणि 5, त्या प्रयत्नामुळे त्या प्राण्याचा मृत्यू होणे. हे 5 घटक सांगितले आहेत. ह्यामध्ये सर्वात मध्यवर्ती घटक कुठला आहे तर 3 नंबरचा घटक, ज्याला आपण वदक चेतना असं म्हणतो. तर जर हेतू असेल म्हणजे कोणाला तरी मारण्याचा हेतू असेल, पण जर तो अयशस्वी झाला, म्हणजे कोणातरी मारायचं आहे आपल्याला पण ते पूर्णत्व झालं नाही, अयशस्वी झाला, तरी ते अकुशल कर्म घडतं, पण ते पूर्ण कर्मपद किंवा पूर्ण पाप होत नाही. यावरती आपण एक उदाहरण पाहू. गोयंका गुरुजींचं एक उदाहरण आहे. ते प्रत्येक आपल्या शिबिरामध्ये येतात की 2 व्यक्ती आहेत. दोन व्यक्तींच्या हातामध्ये चाकू आहे. एक चाकू एकाच्या हातामध्ये आहे, तो दुसऱ्याला मारण्यासाठी आलेला आहे, त्याचा वध करण्यासाठी, त्याची हत्या करण्यासाठी आलेला आहे. असा घेऊन तो चाकू येतो, तो त्या दुसऱ्या व्यक्तीच्या पोटामध्ये घुसवतो, तो व्यक्ती जागच्याची मरतो. एक कर्म झालं. कर्म नंबर 2, हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये सेम चाकू, म्हणजे जे आता मेडिकल उपकरणामध्ये म्हणू शकतो आपण आपल्या भाषेमध्ये चाकू वापरू. डॉक्टरच्या हातात आहे. पेशंटला त्याने पोट फाडल्यानंतर दुर्दैवाने म्हणजे काही कारणास्तव त्याचा मृत्यू झाला. दोन्ही ठिकाणी मृत्यू झालेले आहेत, पण दोन्ही कर्माची जी कर्म जे आहे ते पूर्ण पाप झालं आहे का किंवा पूर्ण पापकर्म झालं आहे का. एकामध्ये झालं, एकामध्ये नाही झालं. एकामध्ये इच्छा होती त्याला मारण्याचीच, म्हणजे त्या चोराने त्याला मारलं, त्याला ठार मारलं ही त्याचा हेतू होता आणि तो त्याच्यामध्ये सक्षम म्हणजे पूर्ण झाला. आणि दुसऱ्याला वाचवायचं होतं, डॉक्टरला त्याला वाचवायचं होतं पेशंटला म्हणून, पण तरीही त्याचा मृत्यू झाला. दोघांच्या भावना, दोघांच्या मनातील चेतना ह्या वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे त्याला विपाक पण वेगवेगळा भेटतो. हे खूप महत्त्वाचं उदाहरण गोयंका गुरुजी आपल्याला देतात. ते इथे वदक चेतना म्हणजे तुमच्या मनामध्ये जी निर्माण झालेली भावना आहे, चेतनाहं
वदामि भिक्खवे असं या भगवान बुद्धांनी सांगितलं. म्हणजे तुमच्या मनातली चेतना काय सांगते हा इथे प्लस पॉईंट आहे. तर जेव्हा हे आपण शील चं आचरण करतो तर हे शील प्रथमतः आपल्याला नकार किंवा मर्यादा नव्हे, म्हणजे हे शिकार आपल्याला नकार शिकवत नाही किंवा मर्यादा नव्हे, तर त्याची एक अत्यंत सकार म्हणजे आपण ही निगेटिव्ह पॉईंट पाहिला, पण त्याचा अत्यंत सकारात्मक भाव म्हणजे कुठला तर अभयदान. अभय म्हणजे निर्भयता, भयाचा अभाव, हे अभयता हे जेव्हा आपण हे शील आचरण आणतो म्हणजे पानाती पाता हे शील आपण आचरण आणतो तेव्हा आपण जगाला विशेषतः आपल्या आजूबाजूच्या लोकांना सर्व सजीवांना एक अमूल्य देणगी देतो किंवा दान देतो. ते म्हणजे तुम्ही माझ्यापासून निर्भय राहा, मी तुमच्याकडे धोका नाही आणि तुम्ही माझ्यामुळे कधीही घाबरू नका, हे आपण त्याला शाश्वती देतो. कारण हे आपण शील पालन करतो. हे दान मोठे दान कोणी दिले तर त्याचे मन निर्मळ होते, म्हणजे कोणीही दिले तर त्याचं मन निर्मळ होतं, त्याचा चेहरा प्रसन्न होतो आणि त्याला अस्तित्वातून शांतीचा सुगंध पडतो. त्याच्या अस्तित्वातून म्हणजे समोरच्याला कधीही ह्याच्याबद्दल भय वाटत नाही किंवा ह्याच्यामुळे मला इजा होईल असं कधीही वाटत नाही. तर हे शील जेव्हा आपण आचरण आणतो तेव्हा आपल्याला मैत्री आणि करुणा म्हणजे मैत्ता आणि करुणा, दया ह्या भावनाकडे नेते. हे खूप महत्वाचं आहे. भगवान बुद्धांनी करणीय मैत्र सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, सुखिनो वा खेमनो होतु सब सत्ता भवंतु सुखितत्ता. म्हणजे सर्व प्राणी सुखी होत, सुखिनो वा खेमनो होती, सर्व प्राणी सुखी हो, सर्व प्राणी निर्भय हो, सब सत्ता भवंतु सुखितत्ता म्हणजे सर्व प्राण्यांचे कल्याण हो. जेव्हा आपण पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समादयामि हे शील आचरणात आणतो तेव्हा आपण फक्त हिंसेचा त्याग करत नाही आहोत, तर आपल्या मनात प्रत्येक सजीवाबद्दल मैत्री, कल्याण आणि त्याची सुरक्षितता यांची भावना आपण जागृत करतो, आपल्या मनामध्ये निर्माण करतो. मैत्री आणि हिंसा हे लक्षात ठेवा, मैत्री आणि हिंसा कधीही एकत्र नांदू शकत नाही किंवा राहू शकत नाही. ज्या क्षणी आपल्या मनामध्ये मैत्री विकसित होते त्या क्षणी हिंसेला मुळापासूनच जागा उरत नाही. कारण ही ह्या शीलाचं पालन केल्यामुळे आपल्यामध्ये मैत्ता भावना निर्माण होते, करुणा भावना निर्माण होते, अभयदानाचं सारखं एक शील म्हणजे आचरण आपण आचरण आणतो. जेव्हा आपण विपश्यनाला जातो त्या विपश्यनाला आपल्याला एक गोष्ट नेहमी शिकवली जाते की तुमच्या शरीरावरती जी काही संवेदना किंवा वेदना सुखद आहे, दुःखद आहे, दुःखद आहेत, ह्या काही सुरू आहे तुमच्या शरीरावरती ज्या आलंबनं निर्माण झालेली आहेत किंवा कुठे हे दुखतंय का ते दुखतंय किंवा ह्या भावना निर्माण झाल्या, तर गुरुजी म्हणतात की प्रत्येक वेळी म्हणजे विपश्यना शिबिरामध्ये कुठल्याही विपश्यनामध्ये की तुम्हाला त्या तटस्थ भावना फक्त बघायची आहेत. ती काही वेळ येणार आहे आणि काही वेळानंतर ती परत जाणार आहे. तटस्थ भावना कुठल्याही प्रकारचं रिॲक्शन तिथे करायचं नाहीये, हे गुरुजी आपल्याला तिथे शिकवतात. त्याच पद्धतीने जेव्हा कुठे असा कुठला प्रसंग निर्माण होईल आपल्या समोर की आपल्या समोर हिंसेची भावना निर्माण म्हणजे कोणी आपल्या समोर हिंसा शत्रुत्व निर्माण करतं, त्यावेळी आपण जर त्यांच्या त्या भावनेला फक्त रिॲक्ट न करता फक्त पाहत राहिलो तर काही वेळानंतर त्या आपण मनामध्ये जी सवय निर्माण केलेली म्हणजे फक्त तटस्थ भावनेने पाहणे, तर त्या काही वेळानंतर ती बंद होते. कारण ही सवय आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. का? कारण शिलाशिवाय समाधी स्थिर राहत नाही. जेव्हा आपण हे आचरण करतो अहिंसेचं तेव्हा ही समाधी म्हणजे इतर पण शील आहेत पण आपण पानाती पातावरती बोलतोय, तर हे शिलाचं जेव्हा आपण भगवान बुद्ध म्हणतात शिलाशिवाय समाधी स्थिर होत नाही आणि समाधीशिवाय विपश्यना प्रगल्भ होत नाही. म्हणून सर्वात पहिल्यांदाच भगवान बुद्धांनी पानाती पाता वेरमणी म्हणजे अहिंसा हे जे शील आपल्याला दिलंय त्याला खूप मोठा कारण आहे किंवा हे बौद्ध साधनेचे प्रवेशद्वार होय असेही आपण म्हणू शकतो. तर बुद्धाचा धम्म कधीही एका व्यक्तीपुरता मर्यादित नव्हता, तर तो सर्वांगीण म्हणजे सर्वांसाठीच होता. तर या शिलाचे साखळे संपूर्ण विश्वाला जपते. ह्याच्यामध्ये आपण 3 पॉईंट बघूया. व्यक्तीच्या अंतरंगात, दुसरा आहे कुटुंबात आणि तिसरा आहे समाज व जगामध्ये. ह्यामध्ये या शिलाचा उपयोग कसा होतो किंवा दुष्परिणाम कसा होतो ते पाहूया आपण. तर व्यक्तीच्या अंतरंगात जेव्हा मनामध्ये राग, द्वेष, मस्त, हिंसा आपण बाळगतो तेव्हा त्या समोरच्या ज्याच्या मनामध्ये हे सर्व आहे तेव्हा त्याची मानसिक वाताहत होते, त्याची विवेकबुद्धी कमकुवत होते,
त्याला चांगली झोप येत नाही आणि त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच तणाव दिसतो. पण जो व्यक्ती अहिंसक आहे, करुणामय आहे, क्षमाशील आहे, कल्याण मित्र आहे, त्याचे मन सरोवरासारखे निर्मळ आणि शांत आणि गंभीर असते. मी कोणाचाही शत्रू नाही या भावनेने आढळ प्राप्त होते. तो निर्भय, स्थिर आणि आनंदी जगतो. हे व्यक्ती हे इंडिव्हिज्युअलसाठी सांगितलेलं आहे. कुटुंबात ज्या घरात कठोर, अपमानास्पद किंवा भीती देणारे शब्द वापरले जातात, तिथे प्रेम मरेल आणि भय व अविश्वास वाढेल अशा प्रकारचं वातावरण असतं, त्या ठिकाणची ते कुटुंब आणि त्या कुटुंबातील मुलं ही हिंसक होतात. ते हिंसा शिकतात. पण ज्या घरामध्ये जर सौम्यवाणी, आदरयुक्त वागणूक, परस्पर क्षमा, तिथले घर हे एक धम्माचे मंदिर बनतं आणि तिथली सर्व माणसं असू दे, त्या घरातले प्राणी असू दे, हे सर्व निर्भय आणि सुरक्षित वागतात. पॉईंट नंबर 3, समाज आणि जगामध्ये ह्याचा उपयोग कसा होतो. आज जगात दिसणारी युद्ध, दहशतवाद, जातीयवाद, प्राण्यांवरील अत्याचार, पर्यावरणाचा नाश, ही सर्व करण्यामागचं म्हणजे काय मूलभूत कारण असेल तर इतर सजीवांच्या जीवनाबद्दलच्या आदराची कमतरता. म्हणजे दुसरे जीव जगावे किंवा मरावं हे आपलं कुणाला पडलं नाहीये. ते कसंही राहू दे, पण आमचा विकास, आमचं काही आहे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. पण जर समाजाने सभ्य तसंती दंड, म्हणजे आपण आता दंडवकाची जी कथा पाहिली त्यानुसार आचरण केलं तर परस्पर विश्वास, न्याय, समता, करुणा आणि शांती वाढेल. आणि हीच खरं बुद्धांची शिकवण आहे आपल्याला. आपण पाहिलं की प्रसिद्ध संवादात भगवान बुद्धांनी सांगितले प्रत्येक गोष्टीला एक साखळी आहे. तसंच मोठा विनाश किंवा मोठी शांती ही अचानक निर्माण होत नाही, तर प्रत्येक छोट्या छोट्या साखळीने ते निर्माण होतं. पहिले आपण पाहूया हिंसेची साखळी कशी निर्माण होते. सुरुवातीला तुमच्या मनामध्ये क्षणिक राग येतो, क्षणिक द्वेष येतो किंवा दुसऱ्याचा हिंसेचा विचार येतो. त्या हिंसेचा विचाराचं परिवर्तन पुढे होतं कठोर आणि उग्रवाणीमध्ये, म्हणजे आपण वाचिक हिंसा करतो. या वाचिक हिंसे पुढे नंतर तीच हाताने किंवा शरीराने केली कृती होते, म्हणजे आपण त्याला प्रहार करायला जातो, ती झाली कायिक हिंसा. आणि ह्या सर्वांमुळे काय होतं, आपल्या नात्यामध्ये तडा जातो. तडा झाल्यामुळे आपलं कुटुंब अशांत राहतं आणि कुटुंब अशांत राहिल्यामुळे जी समाजामध्ये जी अराजकता निर्माण होते, ही सुरुवात आहे. नात्यात तडा, कुटुंब तडा, एकमेकांबद्दल असलेला गैरसमज ह्याच्यामुळे समाजात अराजकता निर्माण होते आणि त्याचं पर्यावरण युद्ध होतं, महाविनाश आणि सर्वव्यापी याच्या दुःखामध्ये होतं. पण जर अहिंसेची कल्याणकारी साखळी कशी आहे तर तुमच्या मनामध्ये क्षणिक करुणा किंवा मैत्रीचा विचार आला, त्याचा विचाराचा पुढे जाऊन गोड प्रोत्साहनदायी वाणीमध्ये होतं, त्याच्या पुढे जाऊन दयाळू सहाय्यक कृती होते, विश्वासार्ह नाती निर्माण होतात, सुखी कुटुंब होतात, शांत न्यायप्रिय समाज होतो आणि वैश्विक शांती आणि सर्वांचे कल्याण होतं. ही एक साखळी आहे. जशी हिंसेची साखळी आहे तसंच ही द्वेषाची साखळी निर्माण झालेली आहे, म्हणजे मैत्रीची साखळी निर्माण झालेली आहे. तर ह्यामधला शेवटचा निष्कर्ष काय निघतो, या सर्व आपण विश्लेषण केलं, त्यातलं शेवटचं विश्लेषण असं आहे की अभयदान ही सर्वात मोठी सर्वोच्च भेट आपल्याला या पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही या शिलातून आपल्याला मिळते आणि ती एका सत्याकडे घेऊन जाते. हे शील म्हणजे केवळ प्राण न घेणे एवढंच नव्हे तर प्रत्येक सजीवाला अभयदान आहे. ज्या माणसाच्या अस्तित्वामुळे, वचनामुळे, कृतीमुळे आणि मनामुळे या जगातील एकही प्राणी घाबरत नाही, भयभीत होत नाही, असुरक्षित वाटत नाही, तोच खरा बुद्धांच्या अहिंसेचा वारसदार होतो. तोच खरा बुद्धांच्या अहिंसेचा वारसदार होतो. म्हणूनच पाणातिपाता वेरमणी ही नकाराची भाषा नसून करुणा, मैत्री, अभय आणि प्रज्ञेचे परिपूर्ण अशा जीवनाची एक महान प्रकाशमय मानवी जीवनाची पहिली पावन आणि शाश्वत सुरुवात आहे. ज्या दिवशी आपण या जगातील प्रत्येक सजीवाचे म्हणजे सजीवा स्वतःचं प्रतिबिंब पाहू, तेव्हा आपल्याला ही वदक चेतना म्हणजे मारण्याची हेतू त्याचं रूपांतर मैत्रीमध्ये होईल आणि तेव्हाच आपली हिंसा पूर्णपणे संपते आणि खरे आणि करुणामय जीवन सुरू होते. जो पाणातिपाता वेरबद्दल आज आपलं जे महत्त्वाचं गोष्टी होत्या त्या आपण आज एक्सप्लेन केल्या, आपण अभ्यास केलेला आहे.
हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कृपया कमेंट करून सांगावं, कारण आता लवकरच म्हणा आता पौर्णिमा येते आहे, आषाढ पौर्णिमा आहे, त्यानंतर वर्षाव सुरू होणार. ह्या वर्षावसामध्ये आपल्याला पाणाती पातावर बेरमणी किंवा इतर ज्या शिलांचा अभ्यास तर करायचाच आहे, पण भविष्यामध्ये पण हा व्हिडिओ इतर लोकांना पण उपयोगी व्हावा या कारणास्तव हा बनवलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे जरूर सांगावं. आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपण आपले मत नोंदवावी, जेणेकरून मला ह्या गोष्टीवर अधिक अभ्यास करण्याची प्रेरणा मिळेल. आणि जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.